सब के लिए लड़ने वाला एक ही है, हम सब वंचितों की, मजलूमों की हक की आवाज बाला साहब अम्बेडकर। कि फलस्तीन की आवाम के लिए उन्होंने आवाज उठाया। महाराष्ट्र में एनआरसी सीए के खिलाफ महाराष्ट्र बंद करने का काम उन्होंने किया। जुनैद हो, पहलू खान हो, मोहम्मद अखलाक हो, आसिफा हो, उनके लिए आवाज उठाने का काम बाला साहब अम्बेडकर ने हमेशा किया है। और इसी तरह औरंगाबाद से पहला मुसलमान खासदार चुन के लाने का काम भी बाला साहब अम्बेडकर ने किया। वो लोग अभी कुछ भी बोल रहे, लेकिन मैं उनको एक ही बात कहना चाहता हूं कि वो लोग अभी बोल रहे कि बाला साहब अम्बेडकर ने इधर उम्मीदवार नहीं देना चाहिए था। युति धर्म हमने निभाया है, उनको चुन के लाया है। वो ऊपर पहुंचने के बाद वो सीढ़ी को लात मार के हम सब का पत्ता कट करने का काम उन्होंने किया है। युति उन्होंने तोड़ा है। विधानसभा में हमारे मुसलमान उम्मीदवारों के खिलाफ मुसलमान उम्मीदवार देके वंचित बहुजन आघाड़ी के मुसलमान नुमाइंदा गिराने का काम भी उन्होंने किया है। और इसीलिए मैं इतना ही कहता हूं, आपको चुन के लाया है बाला साहब अम्बेडकर ने, और जो आदमी दे सकता है वो आदमी ले भी सकता है। आणि दुसरी अकोला, जे स्वतः राहुल गांधी आले असते किंवा नरेंद्र मोदी आले असते तरी आपण अकोला सोडली नसती त्यांच्यासाठी। आता तुम्हाला समजलं की भाजपची बी टीम कोण आहे? काँग्रेस। भाजपची बी टीम इकडची महाविकास आघाडी, काँग्रेस आहे, शिवसेना आहे। उद्धव ठाकरे म्हणतात भाषणामध्ये की माझं आणि मोदींचं काय वाईटच नव्हतं, माझं आणि त्यांचे खूप चांगले संबंध आहेत, त्यांनी मला दूर ढकललं म्हणून मी इकडे मुख्यमंत्री झालो। त्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर इकडे शिवसेनेला मतदान केलं तर तुम्हाला काय गॅरंटी आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या सगळ्या लोकांना घेऊन जाऊन भाजपच्या मांडीतने बसणार? लोकसभेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे जे कट्टर मुसलमानांच्या विरोधात राजकारण करत होते, कट्टर हिंदुत्वाचं राजकारण करत होते, जाती हिंसाचाराचं राजकारण करत होते, आज अचानक जयभीम पण बोलू लागलेत, दर्ग्यामध्ये पण चालू लागलेत आणि चादर पण चढवू लागलेत। एकदा मतदान घेतलं की परत तिकडे जाऊन हिंदुत्वाची फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन सुरू करतील ते। कोणी भिकेची भाकर दिली तर ती आपण कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाही म्हणजे नाही। राज ठाकरे बोलता है कि मैं मस्जिद पे से भोंगे निकालने का काम करूंगा। अरे राज ठाकरे, तेरी इतनी हिम्मत है क्या तू मस्जिद पे से भोंगे निकालेगा? अरे तू मस्जिद पे से भोंगे निकालने जाएंगे तेरा हाथ ही हम मार रख देंगे। ये दलित समाज। वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते, युवकांचे हृदय सम्राट सुजातदादा आंबेडकर मंचावर उपस्थित, जावेद भाई कुरैशी उमेदवार या ठिकाणी आलेले, अफसर ऊपर आइए। तसे जिल्ह्याचे अध्यक्ष योगेश बन, सतीशजी गायकवाड, उमेदवार अफसर भाई मतीन पटेल, वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, इथं जमलेल्या तमाम माझ्या बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना सगळ्यात पहिले जय भीम। आवाज येत नाही, जय भीम। अरे आवाज दिल्ली पर्यंत गेला पाहिजे, जय भीम। ज्या ताकदीनं आपण या ठिकाणी आलेलो आहे, 13 तारखेला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला उमेदवार अफसर भाई खान यांना आपल्याला प्रचंड मताने निवडून आणायचं आहे। इथं जमलेल्या माझ्या माता भगिनी आणि माझ्या बांधवांनो, आपण लक्षात घ्या की या महाराष्ट्रामध्ये जातीवादी शक्ती जर आपल्याला थांबवायची असेल, या देशाचं संविधान अबाधित ठेवायचं असेल, तर आपल्या विचाराचे माणसं बाळासाहेब आंबेडकरांसोबत या देशाच्या पार्लमेंट मध्ये आपल्याला पाठवावं लागेल। या देशाची लोकशाही, या देशाचं संविधान जर वाचवायचं असेल तर आम्हाला परत एकदा ताकदीनं ज्या 2019ला
तुम्ही आपण ज्या माणसाला पाठिंबा दिला त्या माणसासाठी आपण प्रचंड मेहनत घेतली आणि त्या मेहनतीनं आपण या ठिकाणी असणाऱ्या उमेदवाराला निवडून आणलं. माझी इथं जमलेल्या प्रत्येक भावाला, बहिणीला आणि माझ्या युवक बांधवांना विनंती आहे की आता हा उमेदवार पाठिंब्यावर नाही तर डायरेक्ट बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला वंचित बहुजन आघाडीचा आपला उमेदवार आहे. जो लोकांच्या सुखादुखामध्ये रात्र दिवस फिरणारा, गेले 25 वर्ष नगरसेवक, 3 वेळेस महानगरपालिकेचा विरोधी पक्ष नेता, जो तुमच्या आमच्या सारख्याच्या दुःखाच्या समस्या समजून घेणारा आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वाला विनंती करतो की हे जे बाकीची जी लोक आहे जी आपल्या समाजामध्ये घुसण्याचा प्रयत्न करताय, पैशाचा वाटप करण्याचा प्रयत्न करताय, पण गोष्ट लक्षात ठेवा, ही गोष्ट आता आपली स्वाभिमानाची आणि इज्जतीची आहे. आणि म्हणून आपण ही गोष्ट आता लक्षात घेऊन येणाऱ्या 13 तारखेला आपण प्रचंड मताने अप्सरबाईला निवडून द्यायचं आहे. त्यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे. 4 नंबरचं बटन दाबून अप्सरबाईला सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत दिल्लीला पाठवूया, एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. वालोज यहाँ के जो मीटिंग रखी गई, यहाँ के सभी पदाधिकारी, हमारे युवा नेता सुजात दादा अम्बेडकर, अमित भाई दुर्गढ़, जावेद कुरैशी, हमारे जिला अध्यक्ष योगेश भाई, हमारे अब्दुल अजीम जिन्होंने पाठिंबा दिया, अफसर भाई और मतीन भाई, तमाम लोगों से आज यहाँ पर जो सभा रखी गई, औरंगाबाद लोकसभा इलेक्शन होने जा रहे हैं, सभी को मेरा प्यार भरा जय भीम और सलाम आदाब। आज मैं आप लोगों को ये बता दूं कि पहले बाड़ा साहब ने जो उम्मीदवार को यहाँ पर पाठिंबा दिया था, आप लोगों ने बहुत बड़ी तादाद में उनको वोटिंग किया था और बाड़ा साहब के आदेश को माना था। और वो उम्मीदवार जो कि बहुत ही मक्कार और झूठा निकला, मैं आप लोगों को बता दूं कि उसने बाड़ा साहब को धोखा दिया, मुस्लिम समाज को धोखा दिया, दलित समाज को धोखा दिया और अनेक लोगों को उसने धोखा देने का काम किया। लेकिन जब बाड़ा साहब का वक्त और समय आया तो धोखेबाज ने युति तोड़ दिया और पीठ में खंजर खोपने का काम किया। तो अब उसको ये समय और वक्त आगा आपको और हमको मिलके उसको उसकी जगह बताने का काम कि बाबा साहब को धोखा देने का अंजाम तेरे साथ क्या होगा, अब हम सबको मिलकर बताना पड़ेगा। सवाल इस हिंदुस्तान में जातिवाद शक्ति बहुत जोरों शोरों से बोल रही है कि हिंदू राष्ट्र बनाएंगे, संविधान को चेंज करेंगे। और मैं आपको बता दूं कि हिंदू राष्ट्र बनाने की बात करते हैं, एनआरसी लाने की बात करते हैं, लेकिन मैं आप लोगों को बता दूं कि इस महाराष्ट्र में जब तक के हमारे नेता बाड़ा साहब है, इस देश में जब तक के हमारे नेता बाड़ा साहब है, कोई जातिवाद शक्ति के बाप में दम नहीं है कि वो हमारा संविधान चेंज कर सके। ये लड़ाई हमारी जातिवाद शक्ति से संविधान की लड़ाई है, मैं ऐसा समझता हूँ। दूसरी बात मैं आपको बता दूं कि राज ठाकरे बोलता है कि मैं मस्जिद से भोंगे निकालने का काम करूंगा। अरे राज ठाकरे, तेरी इतनी हिम्मत है क्या, तू मस्जिद से भोंगे निकालेगा? अरे तू मस्जिद से भोंगे निकालने जाएंगे, तेरा हाथ ही हम वहां रख देंगे। ये दलित समाज और मुस्लिम समाज है, ये दलित समाज और मुस्लिम समाज ये रोड पे आने का काम करता है। तू कितने भी भड़काने की बात कर, तू कितनी भी जातिवाद शक्ति की बात कर, लेकिन बाड़ा साहब एक ऐसे शख्स है कि महाराष्ट्र में पूरे देश में सब समाज को साथ में लेके चलते हैं। मुस्लिम समाज को आपने देखा होगा कि 3 तलाक की बात हुई, सबसे पहले आवाज बाड़ा साहब ने उठाई। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में बात हुई, बिल पास करने की बात उन्होंने किया। 5% आरक्षण की बात आई, उन्होंने बॉम्बे में मोर्चा निकाला। तो एक नेता हमारा ऐसा हिंदुस्तान में कि सब समाज को साथ में लेके चलता। आपने देखा होगा जरांगे पाटिल, वो भी 5% आरक्षण या उनके आरक्षण मांग रहे थे। तो बाड़ा साहब वहां जाकर मराठा समाज को भी आरक्षण मिलना चाहिए, ये उन्होंने भूमिका ली। बाड़ा साहब एक ऐसे नेता है
कि जो सब समाज के साथ इंसाफ करना चाहते हैं, जिन पे जुल्म अन्याय अत्याचार हो रहा, उसको रोकने का काम अगर कोई नेता इस महाराष्ट्र और देश में करता है तो हमारा आदरणीय बाला साहब अम्बेडकर है, ऐसा मैं समझता हूँ। बाला साहब अम्बेडकर है। अभी आपने देखा होगा कि ये खासदार किराड़पुरा में दंगल हुई, दंगल होने के बाद में किराड़पुरा में बोलता है कि कोमिंग ऑपरेशन करो, कड़क कार्रवाई करो, तुमको बचाने के लिए कोई आएगा नहीं। टाइगर अभी जिंदा है बेटे, बेटे बच्चे, टाइगर अभी जिंदा है। और ये बोलता है कि सौरभ, ये हिंदू मुस्लिम का झगड़ा नहीं है, ये मुसलमान के बच्चों ने बटन के नशे में आकर पुलिस की गाड़ियां जलाई और पुलिस पे पथराव किया। अगर ये जिस समाज के ऊपर सुन के आता है और उनको ही बदनाम करने का काम करता है, तो ऐसे इंसान को हम सबको मिलकर उसकी जगह बताने का काम करना पड़ेगा और हम बताएंगे, ऐसा मैं समझता हूँ। सब अम्बेडकरी मेरे लोग, मुस्लिम मेरे भाई, मैं सबको, मेरी बहनें जो पर्दानशीन अगर घर में सुन रही है तो उनसे भी गुजारिश करता हूँ, रिक्वेस्ट करता हूँ। और ये उस दिन रिसर्च सेंटर में बोलता है कि मुस्लिम समाज सबसे ज्यादा नशे का कारोबार मेरे जिले में, मेरे शहर में नहीं, पूरे हिंदुस्तान में करता है। और नशा करने का भी कारोबार मुसलमान करता है। अरे तू जिनके वोटों पे चुन के आया उनको बदनाम करने का काम करता है, पूरे देश में बदनाम करने का काम करता है। तो मुसलमान भाइयों और मेरी बहनें जो भी घर में सुन रही है, उनसे अब्बन गुजारिश करता हूं कि जो शख्स जिनके वोटों पे चुनकर आता है उनको बदनाम करने की कोशिश करता है, तो उसको उसकी जगह हम और आप मिलकर बताएंगे। और मैं एक शेर के साथ अपनी जगह लेता हूं, हयात लेके चलो, हयात लेके चलो, कायनात लेके चलो। चलो तो अम्बेडकर प्रेमी मुस्लिम भाइयों सारे बाला साहब को पूरे देश में साथ ताकत के साथ लेके चलो, लेके चलो। जय भीम, आदाब। सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित आपले वंचित बहुजन आघाडीचे लढाऊ नेते अमितदादा भुईगळ, वंचित बहुजन आघाडीची मुलुक मैदानी तोफ जावेदभाई कुरेशी सर, औरंगाबादचे लोकप्रिय लाडके उमेदवार अफसर खान साहब, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष औरंगाबादचे योगेश दादा बन, तसेच वंचित बहुजन युवा आघाडीचे सतीश दादा गायकवाड, इथे उपस्थित माझ्या तमाम माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या माझ्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय मल्हार, जय लहूजी, अस्सलाम वालेकुम आणि जय भीम। मला आज सकाळपासून औरंगाबाद मध्ये फिरताना, काल रात्रीच जालनामध्ये बकले मामांचा प्रचार संपवला आणि राहू द्या ना मामा, आणि राहायला औरंगाबाद मध्ये गेलो आणि काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत माझ्या कानावरती एक अफवा पडतीये आणि ती अफवा ऐकून किंवा तो अपप्रचार ऐकून मला आतमधनं खूप वाईट वाटतंय। आणि ती अफवा अशी आहे, तो अपप्रचार असा आहे की आपण आपलं मत वाया नाही घालवलं पाहिजे। आता जी लोक म्हणतात आपण आपलं मत वाया घालवतोय, त्या लोकांना घंटा राजकारण कळतं, घंटा राजनीती कळते, घंटा डेमोक्रेसी कळते आणि घंटा लोकशाही कळते। कारण आपण मुद्दा समजून घ्या, तुम्ही इकडे मतदान करताय, तुम्ही राजकारणामध्ये आहात, तुम्ही लोकशाहीचा हात बळकट करताय, तुम्ही लॉटरीचं तिकीट नाही काढतात की जिंकणाऱ्याच तिकीट काढायला लागतं, कळतंय तुम्हाला? लोकशाहीमध्ये तुम्ही मतदान करता, ते मतदान समता सैनिक दलवाले मामा बसून घ्या खाली, बसून घ्या, आपली लोक आहेत, कोणी हल्ला नाही करणारे, सुरक्षा बिलकुल लोक, बसून घ्या खाली। तुम्ही मुद्दा समजून घ्या, लोकशाहीमध्ये आपण मतदान करतो, ते मत जातं मतपेटीमध्ये, मग त्याचं रूपांतर होतं लोकशाहीमध्ये आणि त्याच्यामधनं आपल्या जिल्ह्याचा खासदार, आमदार, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषदेचा सदस्य, कॉर्पोरेटर किंवा सरपंच निवडून येतो। मी परत एकदा सांगतो, ही लॉटरी नाहीये की जिंकणाऱ्याच तिकीट काढायला लागतं, तुमच्या मतांनी या देशाचं आणि या लोकशाहीचं भवितव्य घडतं, तुमच्या मतांनी तुमच्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य घडणार आहे।
तर तुम्ही त्याला लोकशाहीसारखं आणि निवडणुकीसारखंच वागवा, लॉटरी किंवा घोडे बाजार सारखं नका वागू, अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. कारण मला आता सांगा, इथे आपल्यापैकी किती लोकांनी मतदान केलंय? हात वर करा. आपण सर्व एका वेळेस किती मतं टाकता? एक. आता तुम्हाला एकनाथ शिंदे साहेब माहिती आहेत का? ते किती मतं टाकतात? आपल्या देशाचे एक लय घोचू पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी म्हणून, ते किती मतं टाकतात? आणि मुंबईमध्ये एक अंबानी नावाचा प्राणी राहतो, ते किती मतं टाकतो एका वेळेस? आता तुम्ही तुमच्या मताची किंमत समजून घ्या की आपल्या वाळूजमध्ये राहणाऱ्या लोकांना मतं टाकता येतात एक आणि त्या मताची किंमत राहते एक. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मत टाकतात एक आणि त्याची किंमत राहते एक. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मत टाकतात एक आणि त्याची किंमत राहते एक. आणि देशाचा सर्वात श्रीमंत माणूस अंबानी हा मतदान टाकतो एक आणि त्याच्या मताची ताकद राहते एक. तर ही आपल्याला लोकशाहीची लाख मोलाची ताकद दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानात. की आपल्या वाळूज मध्ये राहणाऱ्या एका माणसाच्या मताची किंमत एक राहते आणि देशातल्या सर्वात श्रीमंत माणसाची किंवा पंतप्रधानाच्या मताची किंमत ही एक राहते. आणि ह्याला तुम्ही लॉटरीचं तिकीट किंवा घोड्यांचा लिलाव समजू नका. तुम्ही मतदान करताय तर स्वतःच्या पक्षासाठी, तुम्ही मतदान करताय तर एक स्वाभिमानी आंबेडकर चळवळ उभी करण्यासाठी, तुम्ही मतदान करताय तर एक दलितांचा, मुसलमानांचा, बहुजनांचा, आदिवासींचा, तमाम वंचितांचा, आंबेडकरवाद्यांचा पक्ष या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये उभा राहिला पाहिजे त्याच्यासाठी. तर तुम्ही वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं किंवा कोणत्याही पक्षाला मतदान केलं तर तुमचं मत वाया नाही जाते. तुमच्या मताची किंमत त्या पक्षाच्या ताकदीमध्ये वाढतीये. तुमच्या मताची किंमत ही बाळासाहेबांचे हात बळकट करायला वाढतीये. आणि तुमच्या मताची किंमत हे औरंगाबादचं भविष्य ठरवण्यासाठी वापरली जाणार आहे. म्हणून कोणीही तुम्हाला येऊन प्रचार केला आणि सांगितलं की तुम्ही तुमचं मत वाया नका घालू, सर्वात पहिले त्या तुमच्या पायातली चप्पल घाला आणि त्याला 2 हाणा. कारण या येड्याला काही स्वतःला कळत नाही, तो स्वतः डुबणार आहे. तुम्हाला घेऊन डुबू नका देऊ, एवढं करा फक्त. म्हणून ह्या लोकशाहीमध्ये आपल्या सर्वांना बाबासाहेबांनी मताचं ताकद दिलीये, मताचा अधिकार दिलाय. त्या मताने तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. आता मतदान हा एक अर्थ मताचा होतो आणि दुसरा अर्थ मताचा काय होतो की तुमचा विचार काय, बरोबर की नाही? आता जर आपली चर्चा चालू आहे आणि मी दादांना विचारलं, दादा तुमचं मत काय, तर माझं काय विचारण्याचा अर्थ असतो की तुमचं म्हणणं काय आहे याच्यावर. मी काँग्रेस, भाजप का शिवसेना हे थोडी ना विचारतोय, मी विचारतोय तुमचं मत काय. तर ह्याचाच अर्थ तुम्ही मतदानाशी जोडून घेतलात तर तुम्हाला एक गोष्ट कळेल की तुमचं मत म्हणजे तुमचा विचार म्हणजे तुमचं म्हणणं. आणि ह्या लोकशाहीमध्ये तुमचं म्हणणं जर तुम्हाला वरपर्यंत पोहोचवायचं असेल तर ते तुम्हाला मतदानात न करायचा अधिकार हा भारताच्या संविधानाने आपल्याला दिलाय. म्हणून आपण सर्वांनी एक गोष्ट आत्तापासूनच आपल्या डोक्यामध्ये फिट्ट करून घ्या की ह्या लोकशाहीमध्ये मत वाया जाणं असं काही नसतं. तुम्ही तुमचं मत हे एक पक्ष, चळवळ किंवा एका नेत्याला बळकट करायला करताय आणि ह्या वेळेस तुमचं मत वंचित बहुजन आघाडीला मत हे वाया न जाता अफसर खानला औरंगाबादचं उमेदवार खासदार बनवण्यासाठी जाणारे, वंचित बहुजन आघाडीला या महाराष्ट्रामध्ये एक मोठी ताकद म्हणून उभं राहण्यामध्ये तुमचं मत जाणारे आणि त्याचबरोबर बाळासाहेबांचे हात अजून बळकट आणि मजबूत करण्यासाठी तुमच्या मताचं महत्व राहणार आहे. तर म्हणून मी तुम्हाला परत एकदा सांगतो की जर येऊन कोणी म्हटलं की तुमच्या मताची किंमत काय आहे, तुम्ही मत वाया नका घालवू देऊ, तर त्याला परत एकदा सांगतो, हाणा आणि तुमच्या घराच्या बाहेर सगळ्यात पहिले हाकला.
चाचा चाचा 10 बजे तक मेरे को स्पीकर का परमिशन है, उसके बाद अपन गुफ्तगू करेंगे। दूसरा मुद्दा अपन सर्व नहीं बैठ जाए बाद में बात करते। दुसरी गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की आज या महाराष्ट्रामध्ये किंवा या भारतामध्ये जर कोणी भाजपला अंगावर घेऊन हरवू शकतं तर ते फक्त आणि फक्त जर या महाराष्ट्रामध्ये आज कोणी भाजपला आणि नरेंद्र मोदीला अंगावर घेऊन हरवू शकतं तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर। आणि परत एकदा सांगतो, तुमचं वत वाया नाही जाणार आहे। तुम्ही वंचित बहुजन आघाडीला एक मत टाकलं की हे समजून घ्या की नरेंद्र मोदींच्या कॉलरवरती तुमचा एक हात तेव्हाच्या तेव्हाच पडला। आणि याचबरोबर आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की आज परिस्थिती काय चालू आहे। आज आपल्या सर्वांसमोर बरेचसे पक्ष उभे आहेत आणि आपल्या सर्वांनी ही चर्चा पण ऐकली असेल की बाळासाहेब आंबेडकरांनी युती करायला पाहिजे होती। ऐकली की नाही ऐकली ही चर्चा? आता आपण याच्यातला मुद्दा समजून घ्या की ह्यांनी आपल्याला आतापर्यंत 3 सीटा दिल्या, त्यातली एक SC ची राखीव, एक ST ची राखीव आणि दुसरी अकोला। जे स्वतः राहुल गांधी आले असते किंवा नरेंद्र मोदी आले असते तरी आपण अकोला सोडली नसती त्यांच्यासाठी। तर आता या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीला 42 लाख मतदान घेणाऱ्या पक्षाला तुम्ही फक्त 3 जागा देता, त्याच्यामधल्या एक SC आणि एक ST ची राखीव जागा आपल्या गळ्यात मारता, हे योग्य आहे का? आता आपण समजून घ्या की आपली जी चळवळ आहे, आपली जी लढाई आहे ती समतेसाठी आहे, ती स्वाभिमानासाठी आणि ती इज्जतीसाठी आहे। आपण ह्या काँग्रेसवाल्यांना, महाविकास आघाडीवाल्यांना एकच गोष्ट सांगत होतो की तुम्ही भिकेमध्ये फेकलेली भाकर नकोय, आम्हाला तुमच्या बरोबर टेबलावरती बसून चर्चा करायची आहे। पण जर तुम्ही आम्हाला सन्मानाने वागणूक नसाल देत, जर तुम्ही आमचा मान सन्मान नसेल ठेवणार, जर तुम्ही आम्हाला योग्य ती इज्जत नसेल देणार तर नरेंद्र मोदी आणि भाजप बरोबर मातीत तुम्हाला पण गाडायला आम्ही पुढे मागे नाही बघणार। आणि हीच युती चालू असताना आपण समजून घ्या गोष्ट काय चालू आहे की काँग्रेसला 2018 मध्ये जी गळती लागली ती अजून थांबलेली नाहीये। हा पक्ष कमकवत आणि संपतच चाललेला आहे। 2018 मध्ये राधाकृष्ण विखे पाटील निघून गेले, सुजय विखे पाटील निघून गेले, 2021 मध्ये अजून काही नेते निघून गेले, 2023 मध्ये अजितदादा पवार भाजपमध्ये निघून गेले, 2024 मध्ये अशोक चव्हाण, बाबा सिद्दकी, झिशान सिद्दकी हे सगळे लोक नेते निघून गेले आणि काँग्रेस इकडे म्हणतात की आम्ही भाजपला रोखू शकतो। अरे दादा, तुम्ही तुमच्या पक्षातनं बाहेर जाणाऱ्या लोकांना नाही रोखू शकत, भाजपला घंटा रोखणार आहात। दुसऱ्या बाजूला आपल्याला शिवसेना दिसते, शिवसेना फुटली आणि शिवसेनेचे 2 पक्ष झाले, शिवसेना बुद्रुक आणि शिवसेना खुर्द। राष्ट्रवादी फुटली, राष्ट्रवादीचे 2 पक्ष झाले, राष्ट्रवादी बुद्रुक आणि राष्ट्रवादी खुर्द। आता ह्या फाटलेल्या फुटलेल्या पक्षांसमोर आपण झुकणार होतो का? यांनी आपल्याला 3 जागा ज्या भिकेमध्ये दिल्या होत्या त्या आपण घेणार होतो का? नाही। आणि आता त्यांना युती नाही जमवता आली तर हे नवीन नाटक काय करतात की वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे। अरे तात्या, तुम्ही 2019 पासून बोंबलत होता, कोणी विश्वास नाही ठेवला, पोराला माहितीये की कोण बी टीम आहे, तरी तुम्ही अजून तुमचं टुनटुन चालूच ठेवले। बरं, त्या टुनटुनामध्ये घुसायचं असलं तर आता पर्दाफाशच करतो सगळ्यांचा। 2019 मध्ये अजित पवार म्हटलेले की वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे, कुठे आहेत अजित पवार? अशोक चव्हाण म्हटलेले वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे, कुठे अशोक चव्हाण? राधाकृष्ण विखे पाटील बोललेले वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे, कुठे? तर ह्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे का? नाही। आणि आपण दुसऱ्या बाजूला समजून घ्या की बाळासाहेबांनी युती करताना ह्यांच्या सर्वांसमोर 4 सुझाव ठेवले होते, 4 प्रस्ताव ठेवले होते
आणि मी तुम्हाला ते प्रस्ताव सांगतो, तुम्ही सांगा ते बरोबर होते का चुकीचे होते. ठीक आहे, मान्य. पहिला प्रस्ताव होता की या महाराष्ट्रामधनं 15 उमेदवार ओबीसी समाजातनं, बहुजन समाजातनं दिले पाहिजेत. हे चूक होतं का बरोबर होतं? मुस्लिम समाजाचे 3 उमेदवार, अल्पसंख्याक समाजाचे 3 उमेदवार हे दिले पाहिजेत महाविकास आघाडीने. हे चूक होतं का बरोबर? मनोज जरांगे पाटील जे वंचित मराठ्यांचं, रयतेच्या मराठ्यांचं, गरीब मराठ्यांचं आज आंदोलन उभं करतायत, नेतृत्व करतायत, त्यांना जालन्यामधून 4 पक्षाचं कॉमन उमेदवार म्हणून उभं केलं पाहिजे होतं. हे मागणी करणं चूक होती की बरोबर होतं? बरोबर. आणि शेवटचा मुद्दा होता की तुम्ही निवडून आल्यानंतर, आमच्या मतांवरती निवडून आल्यानंतर तुमचे उमेदवार की तुमचा उभा पक्ष हा भाजप बरोबर जाणार नाही, हे आम्हाला कागदावरती लिहून द्या. हे विचारणं त्यांना योग्य होतं का चुकीचं होतं? बरोबर होतं. आता तुम्ही कारण समजून घ्या. ह्यांना प्रस्थापित निजामी श्रीमंत मराठ्यांचं राजकारण उभी करायची आहेत आणि तीच दुकानं चालू ठेवायची आहेत. पण तुम्हाला मी एक सांगतो, वंचित बहुजन आघाडी भाजपच्या बाजार उठवण्यापासून यांची दुकानं बंद करण्याचं पण काम इकडे नक्की करणार आहे. कारण मुद्दा समजून घ्या, मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व या महाविकास आघाडीवाल्यांना आणि महायुतीवाल्यांना पाडायचं होतं. कारण मनोज जरांगे पाटील हे गरीब जनतेचं, गरीब मराठ्यांचं, रयतेच्या वंचित मराठ्यांचं नेतृत्व करतात. ते प्रस्थापितांचं नेतृत्व नाही करत. आणि जर मनोज जरांगे पाटलांचं मराठ्यांचं नेतृत्व उभं राहिलं असतं तर या श्रीमंत निजामी मराठ्यांची दुकानं बंद झाली असती, म्हणून त्यांनी जरांगे पाटलांना विरोध केलाय. दुसऱ्या बाजूला ह्यांना बहुजनांना उमेदवारीच नव्हती द्यायची, ह्यांना वंचितांना वंचितच ठेवायचं होतं कायमस्वरूपी. म्हणून तुम्ही बघताय की 15-16 महाविकास आघाडीकडनं आपल्याला 7 पण बहुजनांचे उमेदवार या मैदानामध्ये येताना दिसणार नाहीत. आणि 48 सीटांपैकी 0 मुसलमान समाजाचे उमेदवार या महाविकास आघाडीने दिलेत. आणि दुसऱ्या बाजूला यांना भीती असते की ईडी आली, सीबीआय आली, अजून कोणती संस्था आली तर आपण लगेच वॉशिंग मशीन मध्ये उडी मारू, काँग्रेसचा गमछा काढू, भाजपचा गमछा टाकू आणि भाजपमध्ये प्रवेश करून घेऊ. पण ह्यांचं हे उलटा पलटी का चालू असते? कारण ह्यांना यांची संपत्ती, श्रीमंती, संस्था, कारखाने, पैसा हा सगळा टिकून ठेवायचा आहे. पण आता तुम्ही मला एक सांगा की आपण 42 वर्षांपासून बाळासाहेबांचं नेतृत्व बघतोय. आता बाळासाहेबांकडे कोणती गडगंच्या संपत्ती आहे का? खूप मोठमोठ्या गाड्या आहेत का? खूप जमिनी आहेत? बेनामी प्रॉपर्टी आहेत? स्विस बँक मध्ये अकाउंट आहेत? शिक्षण संस्था आहेत? साखर कारखाने आहेत? मग बाळासाहेबांकडे काय? जनता. आणि बाळासाहेब आंबेडकर कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जनता, ही लोकांची ताकद, हा तुमच्या सर्वांचा जनसागर हा कधी गमवू नाही शकत, हे आपण लक्षात ठेवावं. काही अगदी बरोबर बोललेत, काही एकदम परफेक्ट बोललेत की जर बाळासाहेबांनी म्हटलं असतं की वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे तर आपण सर्वांनी, ज्यांना बाळासाहेबांनी म्हटलं असतं त्यांना मतदान केलं असतं, त्यांना निवडून आणलं असतं. पण नंतर ही लोक जर भाजपमध्ये प्रवेश घेतला असता तर ही फसवणूक कोणाची झाली असती? तर तुमची. आणि कोणत्याही परिस्थितीत तुमची फसवणूक करणं हे बाळासाहेब आंबेडकरांना जमलं नसतं, त्यांना सहन झालं नसतं. म्हणून त्यांनी त्या महाविकास आघाडीच्या लोकांना एक अट टाकली की तुम्ही आम्हाला लिहून द्या की निवडून आल्यानंतर तुमचा पक्ष किंवा तुमचा उमेदवार भाजप बरोबर जाणार नाही, असं आम्हाला लिहून द्या. आणि त्याच्यावरती ह्यांनी साफ साफ नकार दिलाय. आता तुम्हाला समजलं की भाजपची बी टीम कोण आहे? काँग्रेस. भाजपची बी टीम इकडची महाविकास आघाडी, काँग्रेस आहे, शिवसेना आहे. तुम्ही परवाचा इंटरव्ह्यू बघा. उद्धव ठाकरे म्हणतात भाषणामध्ये की माझं आणि मोदींचं काय वाईटच नव्हतं.
माझं आणि त्यांचे खूप चांगले संबंध आहेत. त्यांनी मला दूर ढकललं म्हणून मी इकडे मुख्यमंत्री झालो. आता कोण दूर ढकलत असेल तर माणूस मुख्यमंत्री होतो हे मी पहिल्यांदा ऐकले. पण दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी पण म्हणतात की माझे आणि उद्धव ठाकरेंचे मैत्रीचे संबंध चांगले आहेत. आमची राजकीय जरा दुरी झालीये पण आम्ही जवळ येऊ. आता तुम्ही मला सांगा की या परिस्थितीमध्ये तुम्ही जर इकडे शिवसेनेला मतदान केलं तर तुम्हाला काय गॅरंटी आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या सगळ्या लोकांना घेऊन जाऊन भाजपच्या मांडीत नाही बसणार? काहीच गॅरंटी नाही. नो गॅरंटी. तुम्ही समजून घ्या की ही लोक इतके दिवस भाजप बरोबर होते तेव्हा त्यांना काही प्रॉब्लेम झाला नाही. इकडे मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली म्हणून इकडे उडी मारली. आणि आता तुम्हाला दिसेल की आपल्याच लोकसभेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे जे कट्टर मुसलमानांच्या विरोधात राजकारण करत होते, कट्टर हिंदुत्वाचं राजकारण करत होते, जाती हिंसाचाराचं राजकारण करत होते, आज अचानक जय भीम पण बोलू लागलेत, दर्ग्यामध्ये पण चालू लागलेत आणि चादर पण चढवू लागलेत. खासदार असताना एकदाही केलं होतं का हे? मग हे कशासाठी चाललंय वेशभूषा? तुमच्या मतासाठी. एकदा मतदान घेतलं की परत तिकडे जाऊन हिंदुत्वाची फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन सुरू करतील ते. आणि ह्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना ओळखायचंय की आपल्या हक्काचा, आपल्या अधिकाराचा या महाराष्ट्रामध्ये एकच पक्ष आहे, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. आणि याच पद्धतीने आपण सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचं काम ह्या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे की जेव्हाही कोणत्याही जातीवरती, कोणत्याही माणसावरती, कोणत्याही समाजावरती अन्याय अत्याचार होतो, एक माणूस आपल्या सर्वांसाठी ठामपणे उभं राहतो, ते म्हणजे आपले ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर. कोणताही माणूस असू दे, तो अगदी छोट्या समाजातला असू देत, कैकाडी, पारधी, घिसाडी, परीट, भोई, झिंगाभोई, कोळी, महादेव कोळी, आदिवासी, धनगर, माळी, तेली, कुणबी, चांभार, चर्मकार, सुतार, लोहार, धनगर, बौद्ध, मातंग, धोर, तांबोळी, कोणत्याही समाजाचा असू देत, तो आदिवासी असू देत, बहुजन असू देत, मुसलमान असू देत, दलित असू देत, कष्टकरी असू देत, शेतकरी असू देत, सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातनं आलेला असू देत, जेव्हा ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो तेव्हा आपल्या सर्वांसाठी एकच माणूस या महाराष्ट्रामध्ये उभे राहतात, ते म्हणजे आपले बाळासाहेब आंबेडकर. आणि याच पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये आपण 42 लाख मतदान घेतलं होतं. याच सर्वांची, तमाम आलुतेदार बलुतेदारांची, वंचितांची मूठ बांधून आपण या महाराष्ट्रामध्ये एक राजकारण उभं केलं होतं. आणि 42 लाख मतदान घेण्याचं काम इकडे वंचित बहुजन आघाडीने केलं होतं. तर तुम्ही मला सांगा, अशा पक्षाला तुम्ही 3 सीटांवरती निपटवू शकता? 3 सीट घेणं आपल्यासाठी योग्य होतं? मी परत एकदा तुमच्या सर्वांसमोर सांगतोय, आपण सन्मानाने खुर्चीवरती बसावं याच्यासाठी आपली लढाई आहे. कोणी भिकेची भाकर दिली तर ती आपण कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाही म्हणजे नाही. आणि हीच जी काँग्रेस आहे, त्यांनी आतापर्यंत आपल्या विरोधात काय काम केलं हे आपल्या सर्वांना समजून घेतलं पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये एक बाळासाहेबांना कितीतरी वर्षांपासून एक स्वाभिमानी, स्वतःच्या पायावर उभी राहणारी, खमकी अशी आंबेडकरवादी चळवळ उभी करायची होती. एक पक्ष उभा करायचा होता जो इकडच्या तमाम आलुतेदार बलुतेदारांना, वंचितांना, आदिवासींना, बहुजनांना, दलितांना, मुसलमानांना स्वतःचा हक्काचा पक्ष वाटतो, आंबेडकरवादी विचारांनी चालणारा पक्ष असतो. पण हा पक्ष उभं राहू द्यायचं पण काम हे काँग्रेसनी वेळोवेळी थांबवलेले आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. या भारतातली पहिली लोकसभेची निवडणूक बघा, बाबासाहेब आंबेडकर स्वतः भंडारा गोंदियामधनं उभे होते. त्यांना पाडायचं काम कोणी केलं? काँग्रेसने केलं. किती डॉट 2 मिनिटं. दुसऱ्या बाजूला बाळासाहेब आंबेडकर हे नेहमी अकोल्यामधनं उभे राहिले.
अकोल्यामधनं त्यांना पाडायचं काम मुसलमान उमेदवार देऊन कोणी केलं? काँग्रेसने केलं. आणि त्याच पद्धतीने यावेळेस आनंदराज साहेब जेव्हा अमरावतीतनं उभे होते, एकच बौद्ध उमेदवार दिला काँग्रेसने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, आणि तो पण दिला कुठे? आनंदराज साहेबांच्या विरोधात. कशाला? आनंदराज साहेबांना पाडायला. आता तुम्ही मला सांगा की अशा पक्षाच्या मागे आपण जाऊ शकतो का? आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये स्वतःच्या हक्काचा पक्ष हा उभा करायचा आहे. आपल्या ताकदीने स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने मान ताठ करून लढणारे आपलं सैन्य आहे, आपली फौज आहे. आणि त्याच प्रकारचा पक्ष आपण आपल्या स्वतःच्या हिमतीवर, ताकदीवर आणि पायावरती या निवडणुकीमध्ये आपण उभा करणार आहोत. आम्ही या लढाईसाठी तयार आहोत. तुम्ही तयार आहात की नाही सांगा? तुम्ही आमच्या बरोबर आहात की नाही सांगा? एक नंबर. आणि जाता जाताना मैं आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो, मैं आप सभी से इतनी ही गुजारिश करना चाहता हूं कि आज हम सब के लिए लड़ने वाला एक ही है. हम सब वंचितों की, मजलूमों की हक की आवाज बाला साहब अंबेडकर. आप देखोगे कि फलस्तीन की आवाम के लिए उन्होंने आवाज उठाया. महाराष्ट्र में एनआरसी सीए के खिलाफ महाराष्ट्र बंद करने का काम उन्होंने किया. जुनेद हो, पहलू खान हो, मोहम्मद अखलाक हो, आसिफा हो, उनके लिए आवाज उठाने का काम बाला साहब अंबेडकर ने हमेशा किया है. और इसी तरह औरंगाबाद से पहला मुसलमान खासदार चुन के लाने का काम भी बाला साहब अंबेडकर ने किया. वो लोग अभी कुछ भी बोल रहे, लेकिन मैं उनको एक ही बात कहना चाहता हूं कि वो लोग अभी बोल रहे कि बाला साहब अंबेडकर ने इधर उम्मीदवार नहीं देना चाहिए था, पर लेकिन युति धर्म हमने निभाया है, उनको चुन के लाया है. वो ऊपर पहुंचने के बाद वो सीढ़ी को लात मार के हम सब का पत्ता कट करने का काम उन्होंने किया है. युति उन्होंने तोड़ा है. और विधानसभा में हमारे मुसलमान उम्मीदवारों के खिलाफ मुसलमान उम्मीदवार देके वंचित बहुजन आघाड़ी के मुसलमान नुमाइंदा गिराने का काम भी उन्होंने किया है. और इसीलिए मैं इतना ही कहता हूं, आपको चुन के लाया है बाला साहब अंबेडकर ने, और जो आदमी दे सकता है वो आदमी ले भी सकता है. और इसीलिए मैं आप सभी से इतनी ही गुजारिश करता हूं कि आने वाली 13 तारीख को ज्यादा से ज्यादा वोटों के साथ अफसर खान साहब को सिलेंडर का, आओ बेटा, तू भी आ. वंचित बहुजन आघाडीचा ज्यादा से ज्यादा वोटों के साथ 13 तारीख को गैस सिलेंडर का निशानी का बटन दबा के अफसर खान को चुना के औरंगाबाद का खासदार कीजिए. इतना ही मैं आप सभी से गुजारिश करता हूं, और इतना बोल के मैं मेरे 2 लफ्ज रोक देता हूं.